विनोद पाटलांना विनंती आहे की आपण धीरज पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण डॉक्टर संजय पाटील साहेबांचा या व्यासपीठावर सन्मान करावा। डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि कृषीमध्ये सातत्याने वेगवेगळे प्रयोग करणारे आणि तळसंदेमध्ये एक चांगला ॲग्रो फॉर्म ज्यांनी साकारले ते डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांचा या व्यासपीठावर सन्मान होते। यानंतर माजी आमदार के.पी. पाटील साहेब यांचा सन्मान बाबासाहेब चोगले यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा। माजी आमदार बजरंग देसाई अण्णा हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी बाबासाहेब चोगले यांना विनंती करतो। बजरंग अण्णा देसाई या व्यासपीठावर उपस्थित आपण त्यांचा सुद्धा सन्मान करावा अशी बाबासाहेब चोगले यांना विनंती आहे। माजी आमदार संजय बाबा घाडगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबासाहेब चोगले आपल्याला विनंती आहे आपण संजय घाडगे साहेबांचा सुद्धा या व्यासपीठावर सन्मान करावा। माजी आमदार सुरेश साळुंखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विनोद पाटील आपल्याला विनंती आहे की आपण माजी आमदार सुरेश साळुंखे साहेबांचा या व्यासपीठावर सन्मान करावा। माजी आमदार राजीव आवळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। विनोद पाटील आपल्याला विनंती आहे की आपण राजीव आवळे साहेब आणि सुरेश साळुंखे साहेब यांचा या व्यासपीठावर सन्मान करावा। माजी आमदार राजीव आवळे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विनोद पाटील यांच्या हस्ते सन्मान होतोय। ज्येष्ठ उद्योगपती आणि ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.बी. पाटील काका या व्यासपीठावर आहेत, त्यांचा सुद्धा विनोद पाटील आपल्याला विनंती आहे की व्ही.बी. काकांचा सुद्धा आपण या व्यासपीठावर सन्मान करावा। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। धीरज पाटील आपल्याला विनंती आहे की आपण विजय देवणे साहेब त्याचबरोबर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी ज्यांचं या प्रदर्शनासाठी खूप सहकार्य आहे ते आबाजी त्याचबरोबर विजय देवणे साहेब यांचा सुद्धा या व्यासपीठावर आपण सन्मान करावा। सचिन चव्हाण शहर काँग्रेसचे अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण गुलाबराव घोरपडे साहेब काँग्रेसचे सरचिटणीस यांचा या व्यासपीठावर आपण सन्मान करावा। धन्यवाद। यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल आणि मी धीरज पाटील आणि विनोद पाटील यांना विनंती करतो की आपण पाठीमागे जे आपले सर्व सन्मानमूर्ती आणि जे आपण निमंत्रित बोलवलेले आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करावा आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल। गोकुळचे सर्व संचालक, सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व निमंत्रित यांचा सुद्धा आपण या व्यासपीठावर सन्मान करावा। या कार्यक्रम संपन्न होत असताना शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं आहे, त्यांचा या व्यासपीठावर सन्मान होतोय। पहिल्यांदा श्री बसवराज बिराजदार सहसंचालक कोल्हापूर कृषी विभाग यांचा सन्मान। आजगावकर सरांना विनंती आहे की आपण श्री बसवराज बिराजदार साहेब सहसंचालक कोल्हापूर कृषी विभाग यांचा या व्यासपीठावर सन्मान करावा। विनोद सर्व अधिकाऱ्यांचा आपण समोर सन्मान करतोय। बसवराज बिराजदार साहेब सहसंचालक कोल्हापूर कृषी विभाग, जयंत आजगावकर साहेबांच्या हस्ते हा सन्मान होते। बसवराज बिराजदार स्मृतिचिन्ह आणि कृषी किट देऊन त्यांचा या व्यासपीठावर सन्मान होतोय। बसवराज बिराजदार साहेब सहसंचालक कोल्हापूर कृषी विभाग। डॉक्टर अशोक पिसाळ ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूरचे डॉक्टर अशोक पिसाळ सर हे सुद्धा उपस्थित आहेत। मी आजगावकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। डॉक्टर अशोक पिसाळ साहेब ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर। रामेतीचे प्राचार्य श्रीयुत उमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होते। मी जयश्री जाधव वहिनींना विनंती करतो की आपण उमेश पाटील साहेबांचा या निमित्तानं सन्मान करावा। प्राचार्य रामेती कोल्हापूर जयश्री जाधव वहिनींना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा। रामेती कोल्हापूरचे प्राचार्य उमेश पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होते। त्यानंतर जिल्हा कक्षा अधिकारी श्री जालंधर पांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण जालंधर पांगरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कोल्हापूर यांचा या व्यासपीठावर सन्मान करावा। डॉक्टर संजय डी पाटील साहेब डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष यांच्या हस्ते जालंधर पांगरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय।
शेवटचा सन्मान डॉक्टर U.A. पठाण, डेप्युटी कमिशनर कृषी व पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर यांचा या व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान होतोय। मी आबाजींना विनंती करतो की आपण डॉक्टर U.A. पठाण पशुसंवर्धन विभागाचे, धन्यवाद, पठाण साहेब इथं उपस्थित नाहीत। मी पुन्हा एकदा विनोद पाटील आणि धीरज पाटील यांना विनंती करतो की जे सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व गोकुळचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक सर्व निमंत्रित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा आणि यानंतर मी विनंती करतो की पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद सर। यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी विनंती करते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना की आपण आजच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या या कृषी प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुश्रीफ साहेब, ज्यांच्या अमृत हस्ते या कृषी प्रदर्शनचं उद्घाटन झालं, ते गुजरातमधील एक तरुण आमदार आणि खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये काँग्रेसला ऊर्जित अवस्था या ठिकाणी आणून देण्याचा जे प्रयत्न करतायत असे तरुण आमदार जिग्नेश मेवानी, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकरजी, संजय पाटील साहेब, VB काका, KP पाटील साहेब, त्याचबरोबर माजी आमदार संजय बाबा, बजरंग अण्णा देसाई साहेब, सुरेशरावजी साळुके साहेब, गोकुळचे चेअरमन विश्वास आबाजी, शिवसेनेचे आमचे सहकारी विजयरावजी देवणे, संजय पवारजी, मुरलीधर जाधवजी, करणसिंह गायकवाड, रणवीरसिंह गायकवाड, सत्यजित जाधव, अमरसिंह पाटील, त्याचबरोबर भैया माने, आजरा कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे, शशांक बावचकर, सचिन चव्हाण, सर्वच स्टेजवर असणारे गोकुळचे सर्व संचालक, जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत सर्वच तालुक्याचे अध्यक्ष आणि जमलेले दरवर्षीप्रमाणे या कृषी प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट बघणारे आलेले जिल्ह्यातून सर्वच आमचे सहकारी, बंधू भगिनी आणि तरुण मित्र, मधल्या काळात 2 वर्ष कोविडमुळं कृषी प्रदर्शनाला आपल्याला अडचण आली, परंतु आता कोविड संपला अशी चर्चा चालू झाली तोपर्यंत आणि कोविड येतोय का अशी भीती वाटायला लागली, तरी देखील आता आपण या कृषी प्रदर्शनाचं नियोजन त्या ठिकाणी केलं। मला या कृषी प्रदर्शनामध्ये ज्या शासकीय अधिकाऱ्यांचं नेहमीच सहकार्य असतं, ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांचंही मनापासून मी धन्यवाद या निमित्तानं देतो। कारण की व्यवस्था उभा करणं, या जिल्ह्यातल्या चांगल्या शेतकऱ्यांना इथं बोलवणं आणि त्या चांगल्या शेतकऱ्यांचं प्रात्यक्षिक भविष्य काळातल्या काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवणं, हे एक व्यासपीठ आपण या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। धीरज पाटील, विनोद पाटील जवळजवळ 4 महिने हे काम सातत्यानं करतात आणि आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही नवीन तंत्रज्ञान, नव्या संकल्पना, म्हणजे हातकणंगल्यामध्ये ॲक्वाफोनिक शेती या पद्धतीचं एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तेही इथं आपण दाखवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना या ठिकाणी करतोय। व्हर्टिकल फार्मिंगची संकल्पना आता देशामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि या सगळ्या नव्या गोष्टी आपल्या तरुण शेतकऱ्यांच्या पुढं, नव्या शेतकऱ्यांच्या पुढं, जुन्या शेतकऱ्यांच्या पुढं जाव्यात, हा उद्देश या प्रदर्शनाचा निश्चितपणे त्या ठिकाणी राहिलेला आहे। आमची अपेक्षा प्रदर्शनाची एवढीच आहे की काही चांगलं आहे ते शेतकऱ्यांनी घेऊन जावं आणि त्याचा प्रयोग करून स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने त्या ठिकाणी करावा, अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी इच्छा आहे। आणि म्हणून कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो, हे राज्य कृषी प्रधान म्हणून ओळखलं जातं आणि आपला कोल्हापूर जिल्हा देखील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा उल्लेख हा सातत्यानं त्या ठिकाणी होतो। इथला शेतकरी कष्टाळू आहे, त्याला दिशा मिळाली तर 100 टन ऊस काढण्याची क्षमता असणारा शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्यानं त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि म्हणून सामान्य माणूस या शेतीवर अवलंबून या ठिकाणी, कोल्हापूरची आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांची परिस्थिती वेगळी आहे, इथं
लहान शेतकरी मोठा आहे. 2 लाखाच्या आतला 92% शेतकरी जो दो एकड़ के नीचे वाले किसान है वो 92% कोल्हापुर में है जिग्नेश. बाकी महाराष्ट्र में 2 एकड़ के ऊपर वाले ज्यादा किसान रहते, लेकिन कोल्हापुर में मार्जिनल फार्मर्स ज्यादा है हमारे यहाँ. और इसलिए हमारे पास चैलेंज है कि जो जमीन हमारे पास है उसमें ज्यादा से ज्यादा प्रोडक्शन कैसे हो, ये हमारे लिए चॅलेंज आहे. और यासाठीच आमची भूमिका एवढीच आहे की आता मी नेहमी म्हणतो की पूर्वी 2 एकर शेती होती, आता 2 भाऊ झाले, 1 एकर झाली, त्यांना 4 मुलं झाली, आता गुंठ्यावर वाटणी आलेली अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता आहे त्या जमिनीतून उत्पन्न जास्त कसं करता येईल, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला कसं काढता येईल, हे भविष्यकाळातलं सूत्र असणार आहे. आणि ते सूत्र या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळावं हा प्रामाणिक उद्देश आमचा निश्चितपणे या ठिकाणी. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, म्हणजे आज नॅशनलाइज बँका पीक कर्ज देतात त्याच्यापेक्षा जास्तीचा वाटा, 1 नंबरचा वाटा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे जी पीक कर्ज देण्यामध्ये. आज अनेक कर्जाच्या योजना शेतकऱ्याला देण्याची भूमिका आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून घेतली. दुसऱ्या बाजूला गोकुळच्या माध्यमातून दुधाला 4 पैसे जास्त मिळाले पाहिजेत, ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी घेत असतो. कारण की उद्देश एवढाच आहे की आज हे 2 धंदे आहेत, शेतीतलं उत्पन्न आणि दुधाचं उत्पन्न, या 2 उत्पन्नातूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी दिवाळी साजरी होणार आहे. आणि म्हणून या दोन्ही उद्देशानं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळावं, चांगली माहिती उपलब्ध व्हावी, हा प्रामुख्यानं उद्देश आमचा या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आम्ही परवा काही अधिकारी याच्या संदर्भात बैठका घेतल्या, त्यावेळी आम्ही हेच म्हणलं की यातून फायदा काय होतो, किती शेतकरी येतात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना देखील विनंती आहे, उद्या लेक्चर्स ठेवलेत, परवा दिवशी काही लेक्चर्स आपण ठेवलेले आहेत, त्या लेक्चर्सला उपस्थित राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं. कारण की जे प्रत्यक्ष अनुभवातून ज्या लोकांनी उत्पन्न वाढवलेलं आहे, कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढवलेलं आहे, अशा लोकांना आपण उद्या आणि परवा लेक्चरसाठी इथं बोलवलेले आहेत. त्यांची नावं आता अरुण देशमुख असतील, सगळेजण बोलवले आहेत, त्यांची नावं आपल्याला सांगितली जातील. परंतु गावागावातल्या लोकांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रवृत्त केलं पाहिजे, येण्यासाठी सांगितलं पाहिजे, जेणेकरून हा जो काही संदेश आहे उत्पन्न वाढीचा, नव्या तंत्रज्ञानाचा, तो लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोचवता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी करावा, अशी माझी विनंती या ठिकाणी असणार है. जिग्नेश मेवानी जी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. कोल्हापुर में शाहू महाराज जी की इस भूमि में जिग्नेश जी आए, कोल्हापुर की तरफ से आपका तहे दिल से मैं स्वागत करता हूँ. ये ऐसा विधायक है जिसको लोगों ने पैसे इकट्ठा करके विधायक बनाया है. म्हणजे लोकांनी पैसे गोळा करून जिग्नेश मेवानींना आमदार केलेला आहे. गुजरातमध्ये काय निकाल लागतोय लोकांचं लक्ष नव्हतं विजयराव देवणे साहेब, परंतु जिग्नेश मेवानी निवडून आला पाहिजे असं गुजरातमधल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी वाटत होतं. आणि म्हणून हा तिसीतला तरुण जो एका विचारानं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं काम करणारा हा तरुण आहे. आणि म्हणून माझी त्यांची मैत्री असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की आज आपण उद्घाटनाला या ठिकाणी यावं. सकाळी ते अहमदाबादवरून फक्त या उद्घाटनासाठी या ठिकाणी आले आणि या समारंभाला उद्घाटक म्हणून ते आपल्याला या ठिकाणी लागले. एक संघर्षमय युवक नेतृत्व म्हणून गुजरातमध्ये त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आज गुजरातमध्ये काय निकाल लागले काय नाही लागले आपल्याला माहित आहे. फक्त 17 आमदार त्या ठिकाणी निवडून आले आणि जिग्नेश मेवानी निवडून येऊ नयेत म्हणून प्रचंड प्रयत्न, प्रचंड पैसा मुश्रीफ साहेब, जसं तुम्ही आम्ही टार्गेट आहे तसंच ते आहे बिचारा. तसंच बिचारा तिथं टार्गेट होता. परंतु शेवटी सामान्य माणसाचं जो काम करतो, गरिबाचे अश्रू पुसण्याचं काम करतो, त्याला या ठिकाणी कोणी रोखू शकत नाही. हे जिग्नेश मेवानीच्या विजयानं गुजरातमध्ये या ठिकाणी दाखवून दिलंय. त्यामुळं असा एक तरुण सहकारी या
भविष्यकाळातलं भवितव्य आहे गुजरातचं. गुजरातच्या राजकारणामध्ये प्रचंड डिमांड असणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून जिग्नेश मेवानींच्याकडे या ठिकाणी बघितलं जातं. आणि म्हणून असा हा तरुण सहकारी आज आम्हाला उद्घाटक म्हणून मिळाला. मनापासून मला धन्यवाद या ठिकाणी द्यायचे आहेत. शाहू महाराज जी के बारे में जिग्नेश जी आपने काफी सुना है, उनके जन्मस्थल पे कल सुबह हम जाने वाले. त्यांनी मला बरंच शाहू महाराजांच्या बद्दल सांगितलं कि शाहू महाराज जी और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का क्या संबंध था. उन्होंने पत्र वो लिखा, वो उसका उल्लेख शायद वो अपने भाषण में करेंगे. म्हणजे सामाजिक पुरोगामी विचाराचा हा एक तरुण सहकारी, वय जरी लहान असलं तरी विचार पक्का आहे की या देशामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, देश कुठल्या दिशेने गेला पाहिजे आणि ही नवीन तरुण पिढी या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा म्हणून एक तरुण नेता म्हणून जिग्नेश मेवानींच्याकडे अख्खा गुजरात बघतोय. महाराष्ट्र में भी आपके काफी फैन है जिग्नेश जी, कोल्हापुर में भी है. जब से लोगों को मालूम पड़ा है आप आने वाले, आधे लोग आपको देखने के लिए आए हैं, सुनने के लिए आए हैं यहाँ पे, क्योंकि आपका संघर्ष लोगों ने देखा हुआ है. जिस तरह से आप संघर्ष कर रहे हैं और यहाँ पे राजनीति गुजरात में कर रहे हैं वो कोल्हापुर के लोग भी जानते हैं. और इसलिए इस कृषि प्रदर्शन का संयोजक के नाते मैं पुनः आपका शाहू महाराज जी की भूमि में स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ. मुश्रीफ साहेब आमचे घरचेच आहेत, त्यांचंही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो. स्टेजवरची सगळी मंडळी काल विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आज अधिवेशन आहे, जयंत पाटील साहेबांचा विषय तिथं जोरात चालू आहे, तरी देखील काल मुश्रीफ साहेब या ठिकाणी मुद्दामून कोल्हापूरला या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आले. जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत देखील काल जे काय घडलं त्याचाही निषेध आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो. लोकशाही कुठेतरी संपत चालली आहे का असं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. खरे मुद्दे बाजूला ठेवायचे आणि वेगळ्या मुद्द्यावर काहीतरी करायचं, या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. त्याचाही निषेध मी या निमित्तानं करतो. आणि या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याला आधार मिळेल, सामान्य शेतकऱ्याला चांगलं ज्ञान मिळेल, माहिती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जिग्नेश मेवानींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या मार्गदर्शनाखाली ही सतेज कृषी प्रदर्शनाची यशस्वी पताका या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशीच सुरू राहील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक ज्यांच्याबद्दल सतेज पाटील साहेबांनी सांगितलं, ठीक आहे. कार्यक्रमात आम्ही थोडा बदल, कारण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुश्रीफ साहेब सगळ्यात शेवटी बोलणार होते, पण मन मोठं असणारे कोल्हापूरचे लोक आहेत आणि सीमावादावर ज्यांनी धडक मारली, अगदी बेळगावच्या सीमेपर्यंत धडक मारण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, प्रत्येक गोष्टीमध्ये धाडस दाखवणारे आणि जनतेची नाळ जाणणारे, शेतकऱ्यांची नाळ जाणणारे आणि थेट लोकांशी अगदी घरचं नातं, अगदी लोकांशी अटॅच खूप असणारे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे एक ज्येष्ठ नेते ज्यांचा नेहमीच सर्वांसाठी सगळ्याच उपक्रमांसाठी एक मोठा आधार असतो. आणि अधिवेशन सुरू असताना सुद्धा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी, बंटी पाटील साहेबांच्या प्रेमासाठी मुश्रीफ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. ते कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्ष, कार्यक्रमाचा थोडासा बदल होऊन स्वतः मुश्रीफ साहेबांच्या विनंतीनुसार ते आपल्याला मार्गदर्शन केलेल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुश्रीफ साहेबांना ऐकूया. आदरणीय मुश्रीफ साहेब. सतेज कृषी 2022 भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाच्या या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे, ज्याचा आत्ताच बंटी पाटलांनी ओळख आपल्याला करून दिलेली आहे, ते गुजरातचे तरुण तडफदार नूतन आमदार जिग्नेश मेवानीजी. आता काँग्रेस पक्षाचा माझ्या काय हातात नाही, तर त्यांना विरोधी पक्ष नेता करावं त्या गुजरातमध्ये. 17 आमदार आहेत, हे सगळ्यात तरुण आहेत. अशी बंटी पाटलांनी राहुल गांधींना आणि खरगेंना विनंती करावी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जिग्नेश मेवानीजी ज्यांनी या भव्य अशा कृषी प्रदर्शनाचं कोरोनाचा 2 वर्षाचा काळ सोडला तर 4 वर्ष सातत्याने याचं प्रदर्शन भरवत आहेत ते माझे मित्र बंटी पाटील, आमचे ज्येष्ठ सहकारी संजय डी पाटील, आमदार जाधव वहिनी, आमदार आसगावकर साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार के.पी. पाटील साहेब, गोकुळचे चेअरमन विश्वास आबाजी, विजयराव देवणे, माजी आमदार सुरेशराव साळुके, माजी आमदार राजू आवळे, आमचे ज्येष्ठ नेते व्ही.व्ही. पाटील साहेब, या ठिकाणी बावस्कर साहेब ज्यांनी हा कार्यक्रमामध्ये सातत्याने पुढाकार घेत आहेत ते माझे मित्र धीरज पाटील, त्यांचे सर्व सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील प्रमुख नेते मंडळी, पत्रकार, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेले 2 वर्ष करोनाच्या निमित्ताने बंटी पाटलांना हे प्रदर्शन भरवता आलं नाही आणि आज या प्रदर्शनाचं भव्य पद्धतीनं उद्घाटन करत असताना पुन्हा एकदा कोविडचा धोका आज जगामध्ये आपल्यासमोर आलेला आहे. या प्रदर्शनामागची भूमिका बंटी पाटलांनी विशद केलेली आहे. कोल्हापूर जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पासून आम्हा शेतकऱ्यांना 3-4 गोष्टींचा नाद आहे. एक कुस्ती, दुसरी बैलगाडी शर्यत आणि तिसरं कृषी प्रदर्शन. आणि म्हणून हजारो शेतकरी अशा प्रदर्शनांचा लाभ घेतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीनं कशी भर घालता येईल याचा यापासून ते लाभ उठवत असतात. आणि बंटी पाटलांनी सांगितले खरं आहे की आता आपण मार्जिनल फार्मर होतो, आता भूमिहीन फार्मर्स होण्याच्या तयारीत आहोत. म्हणजे 1 एकर 2 एकर जमिनीचे भाव जर झाले तर गुंठेही आता शिल्लक राहतील की नाही अशी शंका आहे. आणि म्हणून आपल्या मालकीची जेवढी जमीन आहे त्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढणं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं ही आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे. यासाठी त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक एकूण जिल्ह्याच्या पीक कर्जाच्या 80% कर्जपुरवठा ही जिल्हा बँक स्वतःच करते. आणि आपण राज्यामध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्याशिवाय आपण मध्यम मुदत अनेक प्रकारच्या योजना आपण आणलेल्या आहेत. आपण आता 3 लाख रुपये जरी पीक कर्ज आपण जर घेतलं आणि शिरोळमध्ये विशेषतः कर्ज लोक काढत नाहीत. बिनव्याजी कर्ज काढण्याची योजना ज्यावेळी आम्ही आणली ते 3 लाख आणि 5 लाख रुपये घ्यायचे आणि बँकेत ठेवायचे. आता मोदींचे 2000 रुपये महिन्याला मिळतात. आता मला सांगा 5 लाख रुपये जर कर्ज घेतलं आता 8% व्याज कुठल्याही बँकेत आहे. आता म्हणजे 8×5 = 40,000 झाले, म्हणजे 4,000 रुपये झाले महिन्याला. म्हणजे असे शेतकरी आपल्या शिरोळमध्ये आहेत, अतिशय कष्टाळू आहेत. सोयाबीनचं उत्पादन 30-30 क्विंटल काढणारे शेतकरी आपल्या जिल्ह्यात आहेत. आणि म्हणून आपल्याला आता भर दिला पाहिजे तो एकरी ऊसाचं उत्पादन वाढवणं. सोयाबीन पीक जर आपण घेऊन जर ऊस लावणार असो तर सोयाबीनचं जास्तीत जास्त. आता आपल्या जिल्ह्याचे 2 भौगोलिक भाग आहेत, एक हायवेच्या इकडचा आणि एक हायवेच्या तिकडचा. आपल्या हायवेच्या ह्या बाजूला सोयाबीन येत नाही कारण पाऊस बराच काळ असतो आणि सोयाबीनला पाऊस चालत नाही. आणि म्हणून हातकणंगले, शिरोळ, कागल या ठिकाणी सोयाबीनचं पीक उत्पन्न घेतलं जातं. आणि म्हणून आपल्याला मिश्र पिकं सुद्धा घेतली पाहिजेत. आणि या प्रदर्शनाचा फायदा आपल्याला या 2 गोष्टीसाठी अतिशय चांगला होईल. अनेक चांगले या प्रदर्शनामध्ये चांगले त्यांनी मार्गदर्शक आणलेले आहेत, चांगले स्टॉल्स आणलेले आहेत.
त्याच्या दुसरा जो व्यवसाय तो दुधाचा, ज्याचा उल्लेख त्यांनी केला. आता आपल्याला माहिती आहे की स्टेजवर बसलेले आम्ही सगळेच आपण गोकुळच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी कष्ट करून आमचं हे पॅनल निवडून आणलं. त्यावेळी बंटी पाटलांची माझी भूमिका काय होती, आम्हाला त्या गोकुळमध्ये जाऊन आम्हाला शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि यासाठी आम्हाला गोकुळ पाहिजे. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, त्या निवडणूक काळात मी आणि बंटी पाटलांनी 2 रुपये लिटरला आम्ही वाढवून देऊ म्हटलं होतं. परंतु जगामध्ये परिस्थितीच अशी तयार झाली की आपण लिटरला 8 रुपये वाढवून दिले दुधाला, म्हशीच्या आणि गाईच्या. याची कारणं 2 आहेत. एक, देशातलंच आपल्या आणि जगातलं 12% दुधाचं प्रमाण कमी झालं. आपल्या या दुधाची प्रचंड मागणी मुंबईमध्ये वाढली आणि या दूध संघाच्या विश्वास पाटील जर भाषण केलं तरी सांगितलं असतं, कधी इतिहासामध्ये दूध पावडरीमध्ये फायदा झालेला नाही. याच वर्षी दूध पावडरीमध्ये 12 कोटी रुपये फायदा झाला आणि ते सगळं आपण दुधाचा फरक म्हणून आपण दिवाळीला देऊन टाकले. सांगण्याचा भावार्थ काय की म्हशीचं गाईचं उत्पादन हा सुद्धा आपल्या व्यवसायाची जोडधंदा असला पाहिजे. नंतर गोड पाण्याची मधली मत्स्य व्यवसाय करणं हे सुद्धा आता काळाची गरज आहे. आता नोकऱ्या मिळतील मोदी साहेबांच्या या काळात असं काय मला वाटत नाही आणि म्हणून आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या प्रदर्शनाचा अतिशय चांगला उपयोग होईल. आपलं कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एकरी उत्पादन वाढवणं, जोडधंद्यासाठी जास्तीत जास्त नवीन नवीन प्रयोग करणं, या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी या प्रदर्शनाचा फार मोठा फायदा आपल्याला या निमित्ताने होईल अशी माझी अपेक्षा आहे. बंधूंनो, जिग्नेश मेवानी यांना आपण ऐकण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी तरुण वयामध्ये अतिशय एक सामाजिक म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि फार अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूला त्यांना टार्गेट केलेलं असताना सुद्धा जनतेनं आमदार म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे आणि म्हणून मी या भावना व्यक्त करत होतो. अशा काळामध्ये अशा तरुणाची गुजरात राज्याला गरज होती, ती जनतेनं पूर्ण केलेली आहे. त्यांना विरोधी पक्ष नेता करावा अशी मी मगाशीच मागणी केलेली आहे. त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत और मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि ये शाहू नगरी में आप आए और आपका स्वागत सभी हमारे लोगों ने किया है. मैं ही आपका स्वागत करता हूँ और मैं मेरी वाणी को विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुश्रीफ साहब. देश को अगर आगे लेके जाना है तो युवाओं को राजनीति में आना होगा. गुजरात में संघर्ष की स्थिति में 30 साल का एक युवा आगे आता है, जिनमें एक पत्रकार छुपा हुआ है, एक लॉयर भी छुपा हुआ है, जिन्होंने गुजरात में चुनाव लड़ने का धैर्य दिखाया और सारी शक्ति उनके खिलाफ होते हुए भी जीत के आए, गुजरात में विधायक बने और वो नाम है जिग्नेश मेवानी. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये कोल्हापूरमध्ये आपण त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करूया और जिग्नेश जी से विनती है कि इस सभा को संबोधित करें. मंच पर सभी पार्टियों के साथी है. किसी का नाम भूल जाऊं तो पहले ही माफ़ी मांग रहा हूं, माफ़ कीजिएगा. लेकिन याद करूंगा हसन मुशर्रफ साहब, जिन्होंने इतने प्यार और मोहब्बत के साथ यहाँ मुझे बुलाया. ऐसे बंटी पाटिल साहब, जयंत असगांवकर जी जो हमारे एमएलसी है, जयश्री दीदी जो हमारी एमएलए है, संजय पाटिल साहब, सारे एक्स एमएलए, गोकुल डेयरी के हमारे डायरेक्टर विजय देवानी साहब शिवसेना से, और आप तमाम कोल्हापुर वासियों, आप तमाम बहनें, माताएं, बुजुर्ग, युवा साथी और किसानों, आज राष्ट्रीय किसान दिवस है और इस मौके पर बहुत अच्छा लगा कि आप तमाम लोगों ने
और बंटी पाटिल साहब ने मुझे इस लायक समझा कि मैं शाहू नगरी में, कोल्हापुर में आपके बीच आकर अपने 2 शब्द कह पाऊं। साथियों, हम लोग बचपन से फुले, अंबेडकर और साहू महाराज के बारे में सुनते आए, पढ़ते आए हैं। मैं ज्यादा आज पॉलिटिकल कमेंट नहीं करना चाहता, लेकिन आप तमाम कोल्हापुर और महाराष्ट्र के लोग पिछले कुछ महीनों से देख रहे हैं कि कुछ पॉलिटिकल पार्टियों के लोगों ने शिवाजी महाराज, बाबा साहब अंबेडकर और यहाँ के जो भी महापुरुष हैं उनके खिलाफ उल्टा सुल्टा बोलना चालू किया है। लेकिन उससे ज्यादा फर्क इसलिए नहीं पड़ता कि ये जो हसन मुशर्रफ साहब मुस्लिम कम्युनिटी की बहुत छोटी आबादी के बावजूद इतने सालों से जो चुनाव जीत रहे हैं, ये है हमारे शाहू महाराज की विरासत। और ये जिस प्रकार की संविधान विरोधी, लोकतंत्र विरोधी ताकतें आज इस मुल्क में सत्ता के स्थानों पर बैठी है और जिस प्रकार से हमारे संविधान और लोकतंत्र को बहुत सिस्टमेटिकली खत्म करने की जो कोशिश हो रही है, उस परिस्थितियों में हसन मुशर्रफ साहब जैसे साथियों का जीतना और आपके जैसे लोगों का उनको जिताना, यही मैं मानता हूं कि सच्चे मायने में फुले, अंबेडकर और शाहू महाराज की विरासत को आगे लेके जाएगा। मैं यहां सुबह से बंटी पाटिल साहब को कह रहा हूं, मैं कोई भाषण करने नहीं आया हूं। उनका दिल बहुत बड़ा है कि किसान ही नहीं समझ वाले मेरे जैसे नेता को उन्होंने आज कृषि मेले में इनवाइट किया है। मैं किसानी को बहुत ज्यादा समझता हूं ऐसा नहीं है, लेकिन एक बात जरूर कहना चाहूंगा कि इस बात का बड़ा आनंद है कि जिस सरकार की किसान विरोधी नीतियों के कारण राजस्थान, हरियाणा और पंजाब के, उत्तर प्रदेश के 700 से ज्यादा किसानों की मौत हुई दिल्ली के किसान आंदोलन में, और उसको देखते हुए कोल्हापुर वासियों ने, आप तमाम भाइयों और बहनों ने, आप तमाम किसान साथियों ने कोल्हापुर में इतना तो सुनिश्चित किया कि भाजपा की एक सीट भी नहीं आई। इस बात का मुझे बड़ा आनंद है। साथियों, 1920 के अरसे का, 20 के दायके का एक लेटर आज मैं फ्लाइट में बैठने से पहले बाबा साहब अंबेडकर का लिखा हुआ पढ़ रहा था। बाबा साहब अंबेडकर जब लंदन में पढ़ाई के लिए गए और वहां जब उनको फाइनेंशियल क्राइसिस हुई, थोड़ा आर्थिक संकट आया, पैसों की कमी आई, तब उन्होंने एक लेटर लिखा शाहू महाराज को। और शाहू महाराज जी उस लेटर के रिस्पॉन्स में सामने जो जवाब लिखते हैं उसमें यह कहते हैं कि आपको तो मदद करूंगा ही करूंगा, लेकिन मिसिस अंबेडकर को भी ये मैसेज पहुंचाइए कि उनको भी यदि कोई जरूरत रहेगी तो शाहू महाराज परिवार के सदस्य की तरह आपके बीच में उपस्थित रहेंगे। उस जमाने में छुआछूत के खिलाफ बोलना, उस जमाने में जाति व्यवस्था के खिलाफ इंकलाब करना, बच्चों की, बच्चियों की, बहनों की शिक्षा की नींव रखना, अंधश्रद्धा के खिलाफ बोलना, अंतर्ज्ञातीय इंटरकास्ट मैरिजेस की बात करना, इतने प्रगतिशील विचार जिस शाहू नगरी के हमारे शाहू महाराज के थे, इस महाराष्ट्र को मैं वंदन करता हूं। और मैं गुजरात के किसानों और मजदूरों की ओर से महाराष्ट्र के जो भी किसान और मजदूर हैं उनकी ओर दोस्ती का हाथ बढ़ाने के लिए आया हूं। मैं चाहता हूं कि एक ऐसा गुजरात बनना चाहिए जिसको महाराष्ट्र में सुसाइड करने के लिए मजबूर किसान का दर्द महसूस हो, और एक ऐसा महाराष्ट्र बनना चाहिए जिसमें किसी किसान आंदोलन का कोई मोर्चा निकला हो,
तो महाराष्ट्र से भी 2 किसान वहां पर पार्टिसिपेट करने के लिए आए। जब इस प्रकार की हमारी भावना एक दूसरे के लिए पैदा होगी, तब मुझे लगता है कि हम लोग ये फांसीवाद के खिलाफ की लड़ाई लड़ पाएंगे। आप तमाम लोग यहां उपस्थित रहे, मुझे इनवाइट किया, उसके लिए मैं दिल से शुक्रिया अदा करता हूं। जब मुकदमे की कार्रवाई के दौरान अंग्रेज जज महोदय ने शहीद आजम भगत सिंह को पूछा था कि क्रांति क्या है, तब भगत सिंह ने कहा था कि क्रांति से हमारा मतलब है किसानों और मजदूरों के हाथ में सत्ता। लेकिन यदि मोदी साहब को कोई पूछे कि क्रांति क्या है, तो कहेंगे कि कॉरपोरेट कंपनी और उद्योगपतियों की जेब में सत्ता। आज ये दिन हमको देखने को मिल रहा है। लेकिन यहां जो स्टॉल्स लगे हैं, यहां जो भी एंटरप्रेन्योर्स, किसान, इनोवेटर्स अपनी कला को लेकर, अपने हुनर को लेकर, अपने इक्विपमेंट्स को लेकर, अपने टैलेंट को लेकर जो यहां पर मौजूद है, वो इस मुल्क का सच्चा गौरव है। ये इस मुल्क की सच्ची अस्मिता और गौरव है। और मैं बंटी पाटिल साहब को कह रहा था कि आज केवल फॉर्मालिटी के लिए केवल मैं यहां घूमने के लिए नहीं आया हूं। यहां से 2 चीज मैं सीख कर जाऊंगा और मेरे विधानसभा के क्षेत्र वडगाम के 2 किसानों को भी आपकी जो टैलेंट है, आपकी कोल्हापुर की जो प्रतिभा है, उसमें से मेरे वहां का किसान भी कुछ सीख पाए, वहां पर भी उत्पादन बढ़े, वहां जो पैदाइश होती है उसको आपके किसानों की तरह मार्केट के साथ लिंक किया जाए और वहां के किसानों के जीवन में भी उन्नति आए। आपके यहाँ के किसान, आपके यहाँ की जनता पर कैपिटा इनकम में बहुत आगे है, उसका थोड़ा बहुत लाभ मेरे विधानसभा वडगाम के लोगों को भी मिले, उस उम्मीद के साथ मैं यहां से जाऊंगा। और अगली बार जब आऊंगा तो ज्यादा तो नहीं तो थोड़ा बहुत भाषण मराठी में करूंगा। अभी तो इतना ही कहूंगा कि माला मराठी येत नहीं, लेकिन अगली बार जब आऊंगा तो और मराठी में बात करने की कोशिश करूंगा। मुझे उम्मीद है बंटी पाटिल साहब जैसे, मुशरीफ साहब जैसे विधायक आपको मिले हैं, डीवाई पाटिल साहब, ये सब हम लोग अहमदाबाद में, गुजरात में नाम सुनते हैं तो आंखों के सामने एजुकेशनल इंस्टीट्यूट, मेडिकल कॉलेजेस, इस प्रकार के कैंपसेस हमको दिखाई पड़ते हैं। इतना जबरदस्त उनका कंट्रीब्यूशन है और उस विरासत को जिस सरल व्यक्तित्व के साथ बंटी पाटिल साहब ने, उनके परिवार ने आगे बढ़ाया है, सर मैं आपको सैल्यूट करता हूं। और चुनावी राजनीति में बहुत नया हूं, लेकिन आपसे बहुत कुछ सीखना चाहूंगा, आपके यहाँ के किसानों से भी सीखना चाहूंगा और गोकुल डेयरी से भी सीखना चाहूंगा। ये सीख यहां से हासिल करके मैं जाऊंगा। आखिर में इतना ही कहूंगा कि साथियों, इस मुल्क के ऊपर साहू, फुले, अंबेडकर, इनकी जो विचारधारा है उसके ऊपर आज एक बहुत बड़ा संकट है। जो लोग संविधान में नहीं मानते, जो लोग कभी स्वतंत्रता के आंदोलन में हिस्सा नहीं लिए, जो लोग 50-52 साल तक तिरंगा नहीं लहराए, लोग आज हमारे बीच में हिंदू मुसलमान करने में लगे हैं। आप तमाम किसानों को केवल इतना ही कहूंगा कि पर कैपिटा इनकम में आप और आगे निकल जाए। मैं चाहता हूं कि आप अब तक जितना तरक्की किया उससे 1000 गुना तरक्की करें, लेकिन अपनी कौमी एकता को कभी तोड़ने मत दीजिएगा। इतना हम कर लेंगे तो मुझे लगता है कोल्हापुर की, महाराष्ट्र की, गुजरात की और इस मुल्क की तरक्की को, प्रगति को कोई रोक नहीं सकता। आज शहीद आजम भगत सिंह हमारे बीच में होते और बाबा साहब अंबेडकर हमारे बीच में होते तो मुझे लगता है सबसे पहली बात हमारी कौमी एकता को ही करते। तो आप तमाम साथियों का शुक्रिया अदा, बंटी पाटिल साहब का खूब शुक्रिया अदा। मैं देख रहा था कि मराठी में मेरे बारे में 2-4 अच्छी बातें कर रहे हैं, लेकिन आपसे बहुत कुछ सीखना है और आपसे सीखते रहेंगे। और आप तमाम बहनें, माताएं, बुजुर्ग साथी, युवा दोस्तों, आप तमाम इतनी बड़ी तादाद में यहाँ उपस्थित रहे, मुझे सुना, मुझे बोलने का मौका दिए, उसके लिए मैं शुक्रिया अदा व्यक्त करता हूँ। थैंक यू सो मच। मेरे साथ नारा लगाएंगे, मैं कहूंगा जय जवान, आप कहेंगे जय किसान। जय जवान। ये नारा कोल्हापुर के बाहर नहीं जाएगा, ये नारा नागपुर से होकर दिल्ली तक जाना चाहिए। जय जवान, जय जवान। धन्यवाद साथियों। धन्यवाद सर।
या ठिकाणी सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते, सर्व पत्रकार, छायाचित्रकार यांचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते.